प्रकारे वाराणसीमध्ये गंगा नदीला पूर आलेला आहे. तर सगळे पुलं वगैरे पाण्याखाली पूर्ण. इकडून जर आपण बघितलं तर बोट वगैरे सगळ्या बंद आहेत. रस्त्याच्या गल्ल्या म्हणजे एखादं लोकेशनचं पॉईंट सेव्ह करून ठेवायचं, जेणेकरून आपण हरवलं तरी परत आलं पाहिजे आणि फिरत राहायचं. फक्त झाल्यापासून आपण जवळपास 10-15 मिनटापासून 15-20 मिनटं झाले असेल आपण फक्त गल्ल्या फिरतो आणि फायनली आपण पोचलो मंदिराजवळ. आहे मंदिराचा परिसर. इथून आतमध्ये आपण मंदिरात जाणार आहोत. इकडे लेफ्ट साईडला मंदिर आहे आणि इकडे राईट साईडला मणिकर्णिका घाट आहे. तर हा आहे मंदिराचा परिसर. पण इथून बघतोय पंपिंग स्टेशन आणि मंदिराचा थोडासा भाग हा पाण्यामध्ये पूर्ण. 15 ते 20 मिनिटात आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही हा पाठीमागे परिसर बघताय. इथून मेन एंट्री गेट आहे. इथून आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाव करत नाही. इथं पाठीमागं लॉकर आहे, तिथं मोबाईल वगैरे जमा करावं लागतं. आणि पाठीमागं सगळं मंदिर परिसर आहे. आणि इकडं जर आपण बघितलं तर हे दुर्लभ दर्शन केंद्र म्हणून आहे. फ्री डेमो जातात तिथं. त्याच्यानंतर ही जी स्क्रीन आहे तर या स्क्रीनवर साक्षात काशी विश्वेश्वरांचं इथं स्थान जे आहे ते इथं दाखवतं. तर काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढे बैद्यनाथ बाबांकडे निघालो आहोत, जे झारखंडमध्ये स्थित आहे. आणि तुम्ही बघताय आपण आता नॅशनल हायवे 19 आहोत. जो एशियन हायवे 1 असंही त्याला म्हटलं जातं. दिल्ली कोलकाता हायवे आहे. एकदम भारी हायवे. खरं तर 6 पदरी, पण इथं 2च पदरी आहे. पुढे गेल्यानंतर परत 6 पदरी. मस्त दर्शन झालं आमचं काशी विश्वेश्वराचं. इथून अजून बैद्यनाथ बाबा म्हणजे देवघर 100-150 किलोमीटर बाकी आहे. तर इथं आपण हायवेच्या कडेला थांबलो आहे एक हॉटेल बघून. तिथं म्हटलं आता जेवण वगैरे करू आणि इथंच थांबण्याचं बघू, कारण अंधार वगैरे पडला आहे. 7-7:30 वाजलेले. पुढे जाण्यापेक्षा आराम वगैरे करून थांबलेलं बरं. परत उद्या पहाटे हवं तर लवकर निघतं. त्या हिशोबाने आपण थांबलेलो. आणि या जेवायचं म्हणजे असं का भूक लागलेली असली, कारण दुपारी फक्त भात खाल्ला होता अयोध्येमध्ये. तर आता जेवण वगैरे करू आणि कुठं थांबता येईल. जेवणामध्ये तुम्ही बघाल कांदा आहे. तंदूर रोटी इकडे भेटतच नाही जवळपास. साधी रोटी आहे पण मग गव्हाच्या पिठाची आहे. आणि पनीर अशा प्रकारे दिलं आहे. आणि सोबत काकडी आहे. हे पोंगे आपण खातो, लहानपणी खातो असतो ते. आणि बटाटे उकडलेले फ्राय वगैरे केलेले आहे त्या टाईपमध्ये तोंडी लावायला. अशा प्रकारे आहे. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या प्रवासाचा दिवस आहे आज 43वा. म्हणजे आज आहे 12 सप्टेंबर. आणि 12 सप्टेंबर रोजी आपण बिहारमधून झारखंडमध्ये आलो आहे. आणि झारखंडमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाठीमागं बघता गाडी वगैरे सगळं सामान सोडलं आहे. आणि सगळे कपडे वगैरे वाळत घालतो आहे. काही कपडे धुवायचे होते ते धुतो आहे आपण. आणि मस्तपैकी इथं आंघोळ वगैरे करून आता इथून पुढं वैद्यनाथ बाबा एक 25-30 किलोमीटर आहे फक्त. कारण सकाळीच जवळपास बरंच रनिंग कवर केलं आपण 200-250 किलोमीटर. तर ते कवर केल्याच्या नंतर आता काय तासाभराचा पण रोड नाही आहे. अर्धा-पाऊण तासामध्ये आपण पोहोचू पण मंदिरामध्ये. पण मग आज आपल्याला खरं तर मुक्काम करायचं आहे तिथं. मग तिथं जाऊन मुक्काम करायचं तर मग तिथं जाऊनही काय करायचं. त्यापेक्षा मग एक लोकेशन बघितलं ते बघा, ते पाठीमागे एक पूल दिसतोय. तिथून आपण पलीकडे चाललो होतो. मग अलीकडे येऊन गाडी इथं लावली. एक इथूनच लोकल ठिकाणावरून सर्फ एक्सेल साबण एक घेतला. काही बाकी निरमा वगैरे थोडंसं घेऊन म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावेत. आणि कपडे वगैरे निम्मेत धुवून झालेत, निम्मे धुवायचे राहिलेत. मग तुमची आठवण आली, म्हटलं तर तुम्हालाही दाखव.
प्रकारे सगळे कपडे धुतलेत. आपलं सगळं सामान बाहेर वगैरे काढले, कारण जे नाही ते पण वाळत टाकलं होतं, धुतलं नाही ते पण. पांढरे कपडे पण धुवून वाळत वगैरे, धोतर वगैरे पण वाळलेलं आहे. आणि बॅग वगैरे पण सगळं बऱ्यापैकी क्लिअर केला. परिसर बघताय तुम्ही, खूप मस्त आहे नदीचं. म्हणजे आत्ता जवळपास 3:30-4 वाजत आलेले. वरती आभाळ आहे म्हणून तुम्हाला सूर्य दिसत नाही आहे. तर मस्त फ्लो पण आहे नदीला, वाहतं पाणी आहे. आणि पाणी म्हणजे कोमट पाणी आहे जरा, म्हणून आंघोळ करतानाही जरा फ्रेश वाटलं. अजून नदी जास्त खोल नाही आहे बघा. गुरं अशी चालत चालत पार करतात नदी. बरीच माणसं असं येतात. पाणी असल्यामुळे इथं थोडं भवरात होतं. आणि इथं रेती साचलेली, ती रेती दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अशा प्रकारे रेती आहे, खूप मस्त आहे. आंघोळ झाल्यानंतर एक 5-10 मिनटं मी रेती सोबतच खेळत होतो लहान मुलासारखं. छान आहे, मस्त. कपडे वगैरे धुवून झाल्यावर आपण आता निघणारच होतो, पण पोहल्यामुळं कपडे धुतल्यामुळे लय भूक लागली होती. मग मसाला मॅगी बनवली मस्तपैकी, पहाडोवाली मॅगी नदीच्या कडेला. तर या मॅगी खायला. आणि इथंच आपण कागद वगैरे जाळून टाकलेत मॅगीचे, म्हटलं आपल्यामुळे इथं कचरा वगैरे नको. आत्ता सूर्य होता जस्ट याच्या खाली गेला आहे इथं. आल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्याचा. तर चला आता मॅगी संपून आपण निघणार आहोत आता बाबा बैद्यनाथांच्या मंदिरामध्ये. तिथं आराम करणार आहे आणि उद्या सकाळी लवकर निघणार आहे. दुपारचे आपले कपडे वाळले आणि लगेच पाऊस सुरू झाला निघायच्या टायमाला. मग काय व्हिडिओच घेता नाही आला. फायनली आता पाठीमागं तुम्ही बघताय तिथं आहे, गल्ली आहे, चिंता रोड गेस्ट हाऊस म्हणून आहे. तिथं आपण गाडी पार्क केली आहे, गाडी गुडी लावून त्या माणसाला. चाललो आपण मंदिराच्या दिशेने. मंदिर इथून 200-250 मीटर लांब आहे. तर आता पायी चाललो आहे आपण. चला मंदिरात जाऊन व्हिडिओ घेतो. तो पाऊस आहे चालू. फायनली आपण पोहोचलो आहोत मंदिरामध्ये. तर पुढं बघू आपल्याला शूटिंग अलाउड करतात किंवा नाही. फायनली मंदिरात पोहोचलो. मंदिर तर हा मंदिराचा परिसर आहे. हे पार्वती मातेचं मंदिर आहे आणि हे भगवान शंकरांचं मंदिर आहे, बैद्यनाथ बाबांचं. मध्ये असे वगैरे बांधले. आणि हा सगळा मंदिराचा परिसर भरपूर प्रमाणात पाऊस होतोय. मगाशी खूप जोरात होता. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि पाठीमागं आरती चालू आहे. तर चला आता काही फोटो वगैरे क्लिक करून आपण बाहेर निघणार आहोत. इथं गाडी आपली लावली होती, इथं चिंताहरण रेस्ट हाऊस म्हणून. आणि इथं आता आपण आराम करतोय. 600-700 रुपये म्हणत होते एका रूमचे. आपण बळच रडत कडत 200वर आणलं त्यांना. वरती हॉल म्हणून आहे, ते इथे देणार सगळं झोपायला वगैरे. आणि सकाळी लवकर निघायचं म्हणून केलं आहे डिक्लेअर फायनल की राहायचं म्हणून. नाही तर आपण टेंट वगैरे लावून थांबणार होतो कुठं पण पाऊस वगैरे पडतो आहे, तर त्याच्यामुळं म्हटलं नको रिस्क घ्यायला. आणि थोडंसं सिटीमध्ये असल्यामुळं नाही ते जमणार. ठीक आहे, चला आता आपण आराम करूयात. तुम्हाला मी तो हॉल वगैरे दाखवतो कसं काय प्रकारे हॉल आहे. आणि इथं अजून 2 जण आहेत, त्यांच्याकडून त्यांनी 500-500 रुपये घेतलेत आणि मला सांगितले कोणाला सांगू नका. तर चला आता आराम करूयात आपण. आणि उद्या सकाळी आपण निघणार आहोत जगन्नाथपुरी धाम येथे.